PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगांचे प्रश्न, मेंढपाळांचे प्रश्न अशा विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून सतत लढा देणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूर येथे करण्यात आलेल्या मोर्चाला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडले। माजी आमदार बच्चू कडू यांचे सहआंदोलनातील ज्येष्ठ नेते मंडळींचे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख सुद्धा घेऊन आले। मात्र या आंदोलनाबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा होत असल्यानं माजी आमदार बच्चू कडू यांनी टीकाकारांना आपल्या प्रतिक्रियेतून चोख उत्तर दिलंय। अरे त्या मोबाईलवर कमेंट्स करून सोपं आहे रे, ते कमेंट्स करणं फार सोपं आहे। घरी बसून फोन करते, बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का? अरे हरामखोरा, तू आंदोलनात होता का रे? म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर, 4-4 वर्षाची सजा अंगावून करून घ्यायची आणि वरून आरोपही करून घ्यायचे। केवढं दुर्दैव आहे रे महाराष्ट्रातलं। म्हणजे ज्यांनी रक्तदान केलं त्यालाच म्हणायचंय केलं असं रक्तदान, उपकार केले का रे? ही साली अशी औलाद आहे। म्हणजे घरी बसून कॉमेंट्स करणं सोपं आहे रे, लढणं फार कठीण। सातत्य ठेवलं आपण आंदोलन। जे सरकार तारीख देत नव्हतं, योग्य वेळ म्हणत होतंय, आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाही आहे, आता दुष्काळ पडला, दुष्काळात पैसे टाकावं लागतं, सध्या कर्जमाफी देणार नाही। मित्र, तुम्ही एकत्र आले, जे तारीख भेटत होतं, ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम माझ्या या कार्यकर्त्यांना, आंदोलकांना केलेलं आहे। लोक म्हणे मग इतक्या दूरची तारीख का घेतली? आणि जे तारीखच देणार नव्हतं, जे कधी तारखेवर बोलतच नव्हतं, त्याच घेऊन आलो ना पण तारीख घेऊन आलो आहे, कर्जमाफीची घोषणा घेऊन आलो आहे। काय म्हटलं माहित आहे? 31 जून 2026 पर्यंत सगळ्या शेतकऱ्या। आंदोलनाच्या यशस्वीतेनंतर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांची विजय रॅली सुद्धा काढली। शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या बच्चू कडू यांच्याविषयी सोशल मीडियावर होत असलेल्या उलटसुलट चर्चा असल्या तरी शेतकरी मात्र खंबीरपणे बच्चू कडू यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं दिसतंय। जनमत लाईव्ह न्यूज, अमरावती ब्युरो। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।